ती माझ्या नावानी बोंबा बोंब चालू होती ताबडतोब. देवा किती वेळ तुला शोधिलं, तू होतास कुठं? अरे मी दुबईला गेलतो. कुठं गेलता देवा? दुबईला गेलतो, दुबईला. हा बाबा दुबईला? हा सकाळी तर इथंच होता तू. नाही काय झालं, आम्ही असे काही मित्र मिळून अबुधाबी खेळत होतो. काय खेळत होता देवा? अबुधाबी खेळत होतो. तर मग आमचा चेंडू दुबईला गेला. तो चेंडू आणण्यासाठी मी ताबडतोब दुबईला गेलो आणि लगेच चेंडू घेऊन आलो. देवा ते आबादुबी आहे, आबादुबी. आबादुबी आहे का? असल देवा तुम्ही दुबईला गेला होता? येस. मला सांगा, तिथं सगळीकडे वाळूच वाळू आहे म्हणून. अरे पिंध्या, तुला माहित नाही, जिकडे तिकडे वाळूच वाळू, निस्ता वाळू. जिकडे नजर जाईल तिकडे वाळूच वाळू. बाबा सगळीकडे वाळू आहे. मग त्या देशामध्ये तेल राहतं तरी कसं एवढं? ते आपल्या लोकांमुळे. कसं देवा? आपल्या लोकांनी म्हण लिहून ठेवलेली आहे. काय? का वाळूचे कण रगडतात तेलही गळे. म्हणजे काय, रगडली वाळू पडलं तेल, रगडली वाळू पडलं तेल, रगडली वाळू पडलं तेल. देवा मी तुझ्यावर नाराज आहे देवा. का म्हणून बॉ? तू तिथनं येताना माझ्यासाठी थोडी माती का नाही आणलीस देवा? कशासाठी बॉ? मी ती वाळू रगडली असती आणि तेल काढलं असतं देवा. त्याच्यापेक्षा दिलेल्या वाक्यातले 25 काढ. म्हणजे तुला 2 पैसे मिळतील. त्या पैशातनं आपण अख्खी तेलाची बॉटल खरेदी करू. देवा काय बोलतोय देवा? अरे काय बोलता काय मगापासून आपण दोघच बोलतो. बाकीचे मेंबर आहे कुठं? काय पेड लिव्हर गेलेत का काय? स्टॉप बस स्टॉप फुल स्टॉप. फुल स्टॉप केल्या. जनरली मी बघितलं फुल स्टॉप वाक्याच्या शेवटी असतो. यांनी हा पहिलेच का दिला? मुडद्या, मी मावशी. मावशी कोणत्या वर्गात आहेस? अरे मी खरीखुरी मावशी आहे, कळलं? खरी मावशी? अरे तुझ्यापेक्षा मधमावशी मोठी असते का? आलाय मोठा. चला का पुरींनो. तुम्ही हितनं टोल नाक्यामधनं पुढे जाऊ शकत नाही. काय म्हणलं? तुम्ही टोल नाक्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हा टोल नाका बंद आहे ना? हे बरोबर आहे की हा टोल नाका बंद आहे, पण ते हलक्या व्हेकल साठी, तुझ्यासारख्या हेवी व्हेकल साठी नाही. या मला हेवी व्हेकल बोलला. हेवी व्हेकल म्हणजे जाड बाई म्हणला तुला. जाड कोणला म्हणलं तू? जाड हा आता बघ. असं हे बघ मुडद्या. हे बघ मुडद्या. पेंडी, मी काय म्हणते, कशाला अडवते वाट? जाऊ दे की आम्हासनी. ही एकटी बाई हाय तुमच्याची इतक्या प्रेमानं बोलती. हो, कारण आमच्यात हीच बाई आहे. प्रेमानं बोलणारी, प्रेमानं बोलणारी हाय की नाही ग? हा मग बरोबर आहे. ह्याचा आवाज बसलाय. पण मी काय म्हणते पेंडी, हे तुझ्या संग कोण आहेत? देवा शांत हो देवा. अगं हे कोण आहेत म्हणून काय विचारतेस? हे देवांचे देव किसन देव. देवा पण गावळणीनो, मला सांगा तुम्ही त्या गडबडीनं चालला कुठे? हाय, आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला. आहा
मथुरेच्या बाजारालाच चाललेत. बरं मला सांगा तुमच्या ह्या मडक्यामध्ये काय आहे? माझ्या मडक्यात आहे तुरडळ. आणि माझ्या मडक्यात कांदे. बाबा बाजाराला तुरळ आणि कांदे. अरे बाजाराला विकण्या निघाली. देवा ऐकतय ना? एडिट नाही झालं तर अख्खा महाराष्ट्र ऐकायला. बाबो तुझ्या मटक्यात तुरडाळ आणि तुझ्या मटक्यामध्ये कांदे. तुमच्या मटक्यामध्ये दही का नाही? त्याचे भाव तुला एकदा कळले ना की वैल आपोआपच तुझ्या डोक्याचं दही. आणि मी सांगू माझ्याकडे काय आहे? हा बोल ग मावशी. मावशी का तुझ्या ह्या पिशवी मध्ये काय आहे ती? माझ्या या पिशवीत आहे रॉकेट. रॉकेट? 3 रॉकेट? तुझं बजेट केवढं, वजन केवढं, 3 कशाला घेऊन फिरतीस? ए मुर्द्या, हा अरे हे कृत्रिम पाऊस पडण्यासाठी आहे. हे बघ, हे रॉकेट असं ठेवायचं आणि मग ते सुई वर ढगात जाणार आणि ढगात जाऊन फुटणार. अगं मावशी पण ते दिवाळीचे रॉकेट आहेत ना. ते टीव्हीवर दाखवतात ते बी असंच होतं की. अगं ते वेगळं आणि हे वेगळं असतं. असू दे, हा. पण त्याच्यात आणि याच्यात एकच साम्य आहे. काय? दोघांमुळे बी पाऊस पडत नाही. अरे काय चालवाय? किती दिवस तुम्ही असा रॉकेट ओढून पाऊस पाडणार आहे? या वर्षी बी तेच, मागच्या वर्षी बी, त्याच्या मागच्या, म्हणजे वर्षानुवर्ष नुसता रॉकेट ओढून पाऊस पाडताय. पण कधी पडलाय पाऊस? अरे त्याच्यापेक्षा 4 बिया पेरल्या असत्या, त्याचे झाड झाले असते तर तुमच्या 4 पिढ्या पावसात भिजून निघाल्या असत्या. काय चालू आहे तुमचं? हा नाही देवा, हा तुम्ही एकदम मोलाचा सल्ला दिलाय देवा. मग? पण एक गोष्ट मात्र देवा तुम्हाला मानायला पाहिजे देवा. कुठली फेऱ्या? ह्या बघा गवळणी. हा अरे स्वसंरक्षणासाठी केवढ्या सजग झाल्यात. कशा? अरे त्यांच्या हातात तो भाला बघ देवा. ए मुर्द्या, तो भाला नाहीये. भाला नाही मग काही तलवार म्हणायची का काय? हे मूर्त्या तलवार नाही, मग सेल्फ लिपस्टिक. ती लिपस्टिक नाही आहे, ती आहे सेल्फी स्टिक. म्हणजे त्यांनी फोटो काढायचा आणि त्यो बी स्वतःचा. अच्छा म्हणजे स्वतःचा फोटो काढला तर तो होतो फोटो आणि दुसऱ्यानं काढला तो होतो काय एक्सरे होतो? हे बघा देवा तुम्हाला दाखवते. आण गे इकडे. अच्छा. चला उभं राहा. हा इतर हे काय? हा हे काय? माझे सेल्फी स्टिक अशी तेलकट का लागतेय? काल भजी तळलं मी त्यानं. तू भजी तळली तवाच पाठ खाजवताना चटका लागला होता मला. तुम्ही दोघी डोक्यावर पडलात का गं? माझ्या सेल्फी स्टिकने काय करून राहिली? देवा. देवा हे कुठलं नवीन फॅड आलंय देवा? स्वतःचे फोटो काढायचे ते सेल्फी स्टिक ना? नाही पेंद्या, हे सेल्फी स्टिक नाही, हा माणसाचा सेल्फी स्टिक पण आहे. तुला सांगतो, माणूस आता स्वतः इतका रमलाय की त्याला स्वतःच आवडायला लागले, म्हणून दुनियेकडे बघायला त्याला वेळ नाही. अरे पेंद्या, अरे काय दिवस होते त्यावेळेसचे. असा फोटोग्राफर येत होता, अख्खी फॅमिली अशी समोर उभी करत होता आणि शेवटी म्हणत होता इस्माईल प्लीज. त्यावेळेस ना फोटो काढण्यात मजा होती. पण आता मायला ती कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे आणि तो मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, ॲपलचा आहे का सीताफळचा आहे, ह्याच्यातच जास्त चर्चा होत चालली. म्हणून तुला सांगतो पेंद्या, अरे त्यावेळेसचे काढलेले फोटो अजून पण आपल्या मेमरीत कायम आहेत. होय देवा, खरं आहे. देवा वा वा, किती छान बोललात देवा. तुम्ही आमचे डोळे उघडले देवा. माझं एक मागणं आहे तुमच्याकडे. तुला काय मागायचंय ते माग. देवा, चपट्या पिनचा चार्जर मिळेल का? तो आणि कशा पाहिजे तुला? माझ्या मोबाईलचा ना चार्जर संपलाय. मला तो चार्जिंग करायचंय म्हणून फेसबुकवर स्टेटस ठेवायचंय. काय ठेवायचं आहे? संदेवा ओपन माय आईज फिलिंग हॅपीली. तुला फ्रेंड किती ग फेसबुक वर? फ्रेंड 500. फक्त 500?
मला 1000 मला तर कमेंट्सच येतात जास्त. मी माग परवा असा फोटो अपलोड केला होता. कसा हा बा असा केला होता मी. अगं बाई